हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुमचे स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे उकडीचे मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मिक्सरमधून बारीक केलेलं ओलं नारळ, गूळ, थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि खसखस। आता मी कढईमध्ये तूप घालून घेते। त्यामध्ये आता खसखस भाजून घ्यायची आणि सोबतच ड्रायफ्रुट्सही भाजून घेते। ड्रायफ्रुट्स भाजल्यानंतर आता मी यामध्ये खोबरं घालून घेते। हे आपल्याला 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला लगेच यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। खूप जास्त वेळ भाजायची गरज नाहीये। गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे आपल्याला चांगलं गूळ मेल्ट होईपर्यंत हलवत राहायचे। हे बघा, आपलं आता सारण एकजीव झालेलं आहे। गूळही पूर्णपणे मेल्ट झालेला आहे। आपलं सारण आता इथे पूर्णपणे तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून त्यामध्ये विलायची आणि जायफळ घालून ते आता व्यवस्थित मिक्स करून घेते। आता मी इथे मी मोदकाची पारी बनवण्यासाठी आंबेमोहोर तांदळाची पिठी घेतलेली आहे। 1 वाटी पिठासाठी मी 1 वाटी आणि थोडंसं जास्त वरती पाणी घालते। त्यामध्ये थोडंसं तूप आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेते। आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। पाणी उकळलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आता पीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाल्यानंतर याला लगेच 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचे। हे बघा, आपलं पीठ आता व्यवस्थित वाफवलेलं आहे। आता आपण हे मळून घेऊयात। सुरुवातीला आपण आता हे वाटीने याच्या गाठी फोडून घेऊया। वाटीने थोड्या वेळ मळल्यानंतर आता मी हे हाताने व्यवस्थित मळून घेते। आता यावरती थोडंसं तूप लावून हे परत एकदा याचं छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, आपलं पीठ आता इथे अगदी मऊसूत मळल्या गेलेलं आहे। तुम्ही बघू शकतात। मोदकासाठी पीठ आता तयार झालेलं आहे। आता आपण याचे मोदक करायला घेऊयात। आता इथे मोदकाची पारी बनवण्यासाठी मी पुरी मेकरचा वापर केलेला आहे। थोडंसं तूप लावून आता आपण याची पारी बनवून घेऊया। तुम्ही हे बेलण्याने लाटूनही बनवू शकता। हे बघा, पातळ अशी आपली आता इथे पारी तयार झालेली आहे। आता मी यामध्ये थोडंसं सारण भरून याच्या कळ्या पाडून घेते। आता मी इथे मोदकाच्या कळ्या पाडून घेते। त्यासाठी मी हाताला किंचितसं तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ते पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही। इथे आता सर्व कळ्या करून झालेल्या आहेत। आता ह्या कळ्या मी एकत्र करून मोदकाचा आकार देऊन घेते। ही प्रोसेस आपल्याला हलक्या हातानेच करायची, नाहीतर आपले मोदक फुटू शकतात। हे बघा, आता आपला मोदक आता इथे पूर्णपणे रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकतात किती छान कळ्या पडलेल्या आहेत। अशाच प्रकारे मी आता सर्व मोदक करून घेतलेले आहेत। इथे आता मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवून प्लेटला थोडंसं तूप लावून हे मोदक पाण्यामध्ये बुडवून ठेवत आहे। पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यामुळे ते चिटकत नाहीत। आता आपण यावरती केशर लावून घेऊया। केशरमुळे आपले मोदक छान उठून दिसतात आणि चवही छान येते। आता मी हे 10 ते 15 मिनिटं वाफवून घेते। हे बघा, आपले मोदक आता इथे रेडी झालेले आहेत। खूप जास्त वाफवायची गरज नाही, नाहीतर मोदक चिवट होतात। हे बघा, केशरमुळे आपले मोदक किती छान उठून दिसतात। आता हे मोदक गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून आपण खायला घेऊयात। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।